हॅलो, नमस्कार. वेलकम टू आई आणि बरंच काही या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या 13 महिन्याचं पूर्ण दिवसाचं रुटीन. जर तुम्ही बघतच असाल तर कृष्णा हा अराऊंड 8:30 तो उठतो. तर थोडा वेळ आम्ही त्याच्यावर मस्ती करतो, तो थोडा वेळ फन करतो आणि उठल्या उठल्या आता सध्या पावसाळा चालू आहे तर आम्ही त्याला थोडंसं कोमट पाणी पाजतो आणि त्यानंतर तो जसं की ब्रेस्ट फीड केलेलं असतं तर लगेच काही खात नाही. मग त्यामुळे त्याला आम्ही थोडंसं गार्डनमध्ये वॉक करायला नेतो जेणेकरून त्यालाही फ्रेश वाटेल. त्याचे वडील त्याला फिरून आणेपर्यंत मी त्याच्यासाठी आज बनवत आहे आपली जी ताजी चपाती असते ती दुधामध्ये मिक्स करून वाटून त्याचं मिक्सचर हे मी त्याला चपाती पोरेज म्हणू शकतो हे खायला देणार आहे. तर हे खूपच हेल्दी आहे. गरम असल्यामुळे चपाती मऊ असते आणि ते पटकन खायलाही सोपं आहे. तर अशा प्रकारे हे बनलेलं आहे. आता कृष्णाला चारायला सुरुवात केली तर हा झाला त्याचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. तर तो अराऊंड 9 AM त्याचा ब्रेकफास्ट चालू होतो. संपता 9:30 9:45 डिपेंड्स की किती वेळ लागतो आणि त्याला हे आवडतं आणि तो हे भरपूर मन लावून खातो. तर बघू शकता याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर दिलेली आहे की हे कसं बनवायचं. साधारणतः जेव्हा त्याचं अर्ध्या पाऊण तासात खाऊन होतं तर नेक्स्ट होतं त्याची अंघोळ. तर खाल्ल्या लगेच अंघोळीला नेण्याआधी थोडा वेळ त्याला आम्ही खेळून देतो. बराच खेळला की म्हणजे तोही थकतो आणि त्याला झोप यायला लागते. त्यावेळेस मात्र खेळून झाल्यानंतर मग व्यवस्थित मालिश करून त्याला मी अंघोळीला नेते. तर जनरली अजूनही तो आता 13 महिन्याचा आहे पण त्याची व्यवस्थित मालिश करते. हां, पहिल्यापेक्षा थोडी कमी आहे कारण की तो अजिबातच पायावर झोपून मालिश करून देत नाही. तर मालिश करून नंतर मग मी त्याला अंघोळीला घेऊन जाते. तर कृष्णाचं असं आहे की जेव्हा तो अंघोळीला जातो त्यावेळेसच त्याला झोप यायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की मालिश चालू केलेली आहे. पण तो पहिल्यासारखा हवी तेवढी मालिश करून देत नाही. खूप त्रास देतो या आता मालिश करताना. आणि मग मालिश झाल्यानंतर इट्स टाईम फॉर बाथ. तर कधी त्याचे वडील त्याला अंघोळ घालतात तर कधी मी अंघोळ घालते. अशा प्रकारे अंघोळ ही त्याच्यासाठी मजा आहे म्हणजे त्याला आवडतं अंघोळीला. नाहीतर जनरली लहान मुलं खूप रडतात. तर आम्ही त्याला असं टबमध्ये टॉईज वगैरे टाकून त्याला अंघोळ घालतो. जसं की तुम्ही बघितलं अंघोळ झाली की त्याला लगेच झोपायचं असतं. तर अंघोळ झाल्यावर मी जनरली बदाम तेल जे असतं ते त्याच्या पूर्ण अंगाला लावते. कारण की आता थोडा पावसाळा आहे तर खूप गरम पाणी आपण वापरतो. त्यामुळं त्वचा ही कोरडी पडण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे हाताला, पायाला, चेहऱ्याला मी त्याच्या बदाम तेल लावते अंघोळ झाल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे. नंतर एका कॉटनच्या ह्याच्यामध्ये अजूनही मी त्याला गुंडाळून झोपवते. हातपाय वगैरे व्यवस्थित जेणेकरून तो थोडा 1-1.5 तास शांतपणे झोपतो. अशा प्रकारे मी त्याला आता असं गुंडाळते. आणि त्यानंतर पाण्यामध्ये सकाळची झोप त्याची पाण्यामध्ये असते. त्यानंतर मात्र आम्ही पाळणा वापरत नाही. तर आता मी त्याला पाळण्यात झोपवलं की 2 मिनिटामध्ये तो लगेच झोपून जातो आणि साधारणतः 11:30 12 12:30 उठतो. तर आता बघू शकता की तो उठला की उठल्यावर थोडा वेळ बसतो. मग त्याला आम्ही थोडंसं पाणी देतो आणि परत दुपारच्या खाण्यासाठी त्याची तयारी होती. तर आज खाण्यासाठी काय बनवायचं? पण हां, खाण्याच्या आधी बरोबर आहे त्याचा मेकअप हा करावा लागतो. मग कपडे घाला आणि पुन्हा एकदा ते तेल लावलेलं असतं ॲक्च्युली मोस्टली आम्ही ते ना गरम पाण्याने पुसून घेतो आणि नंतर त्याची जी क्रीम आहे मॉइश्चरायझर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळं देईन. तर ते लावून त्याला मग रेडी करतो. रेडी केल्यानंतर मग हे निबलर आहे ज्यामध्ये त्याला आम्ही डाळिंब वगैरे असं काय काय खायला देतो. जेणेकरून दुपारचं जेवण होईपर्यंत त्याच्या पोटामध्ये थोडंसं हे होईल. आज जेवणामध्ये बनवणार आहे ओट्सची खिचडी. तर तुम्ही बघतच आहात याची रेसिपीही मी चॅनलवर दिलेली आहे. ओट्स ही मुलांसाठी खूप हेल्दी असते, पचायलाही सोपे आहे. तर त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा मी ओट्स बनवते. तर आज पण मी ओट्स बनवते. ह्याची रेसिपी तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. आणि ओट्स झाल्यानंतर तर दुपारचं जेवण रेडी आहे. मग हे झालं त्याचं दुपारचं जेवण. तर दुपारचं जेवण साधारणतः त्याचं 1:30-2 वाजेपर्यंत उरकतं. त्यानंतर जेवल्यानंतर मग तो परत खेळतो.
3 वाजेपर्यंत, 2:30-3 वाजेपर्यंत मस्ती चालते खूप सारी. आणि त्याच्यानंतर मस्ती वगैरे झाली की 3-3:30च्या आसपास तो पुन्हा झोपायला जातो. जसं की तुम्ही बघत आहात, आता त्याला झोप आली आहे, तो आपलं ब्लँकेट वगैरे घेऊन झोपायला गेला आहे की मला झोपायचं आहे. आणि साधारणतः 3च्या आसपास तो पुन्हा झोपतो. तर 3च्या आसपास तो जेव्हा झोपतो, ती साधारणतः तो 2 तास झोपतो. जसं की सकाळी तो हार्डली 1च तास झोपतो, तसं दुपारच्या वेळेस मात्र तो शक्यतो 2 तास तर झोपतोच. आणि 5च्या आसपास उठतो. मग 5 वाजता उठल्यावर हे मायलेटचे मी काही आणले आहेत, ते ॲक्च्युली छान आहेत चवीसाठी आणि मुलांना हिरड्यांनाही चावताना बरं वाटतं. तर थोडंफार मी त्याला ते आधेमध्ये खायला देते. त्यानंतर संध्याकाळी मोस्टली आमची भाताची पेजही असते. तर तुम्ही बघू शकता त्याला 6 वाजता भाताची पेज खायला दिली आहे. आणि आजकाल त्याला सगळं स्वतःच्या हातानेच खायचं असतं. त्यामुळे 1 वाटी त्याच्यापाशी आणि 1 वाटी माझ्यापाशी असते. मग अशा प्रकारे भाताची पेज दिल्यानंतर परत 2 तास तो खेळतो आणि 8च्या सुमारास मग रात्रीचं जेवण आम्ही त्याला देतो. 8-8:30पर्यंत त्याचं जेवण होतं. कधी कधी टाईम थोडा इकडे तिकडे होतो, म्हणजे 7:30ला त्याचं जेवण सुरू होतं, जे 8ला संपतं. तर तो किती वाजता उठतो याच्यावर त्याचं पुढचं सगळं शेड्यूल असतं संध्याकाळी. तर जसं की आज 6 वाजता उठला, मग आत्ता त्याला सारून थोडा तो 7:30-8पर्यंत खेळतो. त्यानंतर मग त्याला जेवायला घेतो, जेणेकरून खूप आग्रही करावा लागत नाही. त्यांनाही भूक लागते आणि ते जेवणही व्यवस्थित करतात. तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर त्यानंतर झोपायची तयारी. तर रात्रीच्या जेवणासाठी मग मोस्टली आम्ही तर भाकरी प्रेफर करते. भाकरी बऱ्याच जणांना माहितीच असेल, महाराष्ट्रीयन फूड. तर भाकरी ॲक्च्युली पचायला हलकी असते, म्हणून रात्री जसं आपण चपातीचं दुधामध्ये शिजवून बनवतो, सेम वे भाकरीचंही मी बनवते. भाकरी खूप अशी घेत नाही, चतकोर भाकरीपेक्षाही मी त्याच्यातली अर्धी भाकरी घेऊन दुधामध्ये मिक्स करून इलायची पावडर, गूळ वगैरे टाकून त्याचं मिश्रण करून ती रात्री त्याला देते आणि तो खूप छान झोपतो त्यानंतर, हे मेन आहे. तर अशा प्रकारे आता झोपायचीही तयारी झालेली आहे. आम्ही आमचा नाईट ड्रेस घालून पण रेडी आहोत. थोडासा मस्ती वगैरे केल्यानंतर साधारणतः 10-10:30च्या आसपास तो पुन्हा झोपतो. तर आत्ता तो फक्त 13 महिन्याचा असल्यामुळे रात्री मध्यंतरी तो 2-3 वेळा फीडिंगसाठी उठतो. पण दॅट इज ओके, म्हणजे निदान 1.5 वर्षाचं होईपर्यंत तरी आपण हे करू शकतो. तर अशा प्रकारे आहे माझ्या 13 महिन्याच्या मुलाचं रुटीन. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, मी त्यांना नक्की उत्तर करेन. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.